श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ. विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुमचे जीवन सुखमय करून हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आपण अगदी सर्वजण आतुरतेने ज्या सणाची वाट बघत आहोत तर तो सण आला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता, गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. आता आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे ऐका. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि चॅनेलला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गणेशाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करून जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होईल तर व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. भगवान शिवांचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि सिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाले. लोक परंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणामध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधित मुख्यतः 2 कथा प्रचलित आहे. यातील एक कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, पण भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीचे लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यानुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेनुसार कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्याचे ते विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मोषक यांनीही त्यांना कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजीकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवांना आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मुष्कराज या दोघांचे लक्ष वळवायचे. त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकले नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांची भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीचा विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. या त्यांच्याशी निगडीत काही लोकप्रिय कथा आहे. पुराणानुसार देवी पार्वती अपत्य प्राप्तीसाठी
पूर्णक नावाचे व्रत वैकल्प केले. या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासाशी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीचे व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनाची बांधणी केली. शिवमहापुरानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली. एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वती ब्राह्मणाला म्हटले, ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले. त्यामुळे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायानुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्या शिव तिथे आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला. संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणात केला होता. तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवानी एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. हे स्कंद पुराणामध्ये देखील सांगितले आहे. एकदा शिवप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापूर्वी रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीय अर्जुनाचे व्रत करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवांचे अन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाचे युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ चाटवले. तेव्हा परशुराम शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला. त्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिले नाही. भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांना विष्णूंना विचारलं तर त्यांनी म्हटले, ही आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मोषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथाची चमक झाली. रथाची चाक जमिनीमध्ये रुतली. बरेच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपल्या परीने प्रयत्न केले तरी निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला नव्हते. त्यामुळे तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तर आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करताच पहिल्यांदा भगवान श्री गणेशाचं नामस्मरण केले जाते आणि तेव्हाच त्या कामाला आपण सुरुवात करत असतो आणि यामुळे आपली कामे देखील पार पडतात. देवी देवतीला सर्व देवाने अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेयला तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. तिथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेले नमस्कार, सर्व यज्ञांची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणाच्या अपेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आईवडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हे प्रज्ञ
पुराणानुसार देखील सांगितले आहे. आता आपण सर्वात प्रथम श्री गणेश चतुर्थीची कथा ऐकूया. सर्वांनी मिळून श्री गणेशाचे ध्यान करूया. हे श्री गणपती, तुम्ही 64 कोटी विद्येचे दाता आहात. प्राण्यांना इच्छित ज्ञान देणारे तुम्हीच आहात. तुम्ही कवीच्या बुद्धीचा स्वामी आहात. तुम्ही अनाथांचे मित्र आहात, जो प्रबळ अडथळ्यांचा नाश करण्यास समर्थ आहे. आणि इंद्रासारखे देव त्यांची पूजा करतात. त्या श्री गणेशाला माझा कोटी कोटी प्रणाम. ओम श्री गणेशाय नमः. स्वामी भक्त हो, आता तुम्ही तुमच्या दुःखाच्या निवारण्यासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून ही पवित्र कथा ऐका. कार्तिकेला ऋषी विचारतात, हे स्कंद पुराण दारिद्र्य, शोक, कुष्ठरोग इत्यादी अपंग झालेल्या, शत्रुपणे पीडा झालेल्या, सदैव दुःखी, निराधार, सर्व संकटाचे ग्रासलेल्या, न्याही पुत्री, घरातून बहिष्कृत, आजारी आणि ज्यांना त्यांच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी असे कोणते उपाय केले की त्यांचे कल्याण होईल आणि मी वर्णित केले त्यांचे हे सर्व संकट दूर होतील. जर तुम्हाला काही उपाय माहीत असेल तर आम्हाला सांगा. तेव्हा स्वामी कीर्तव्य म्हणाले, हे ऋषी मुनीनो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी मी तुम्हाला एक शुभ उपाय देणार. व्रत सांगतो तर ते ऐका. या व्रताचे पालन केल्याने पृथ्वीवरील सर्व प्राणी सर्व संकटापासून मुक्त होऊ शकतात. हे व्रत अत्यंत पुण्यकारी असून मानवाला त्याच्या सर्व कार्यात यश मिळवून देते. विशेषतः महिलांनी हे व्रत पाळल्यास त्यांना संतती आणि सौभाग्य प्राप्त होते. हे व्रत धर्मराज युधिष्ठिर यांनी पाळले होते. प्राचीन काळी जेव्हा धर्मराजा झाल्यानंतर आपल्या भावांसह वनात गेले तेव्हा त्या वनवासाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले होते. युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना त्यांचे कष्ट निवारण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची कथा एका युधिष्ठिर विचारतात, हे पुरुषोत्तम, असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता वर्तमान काळात असणाऱ्या संकटापासून आम्हाला मुक्तता मिळू शकते. तू सर्वज्ञ आहेस. आम्हाला असा उपाय सांग की आम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. स्कंद पुराण जे सांगतात की जेव्हा धैर्यवान युधिष्ठिर हात जोडून नम्रपणे त्याच्या त्रासाचे उपाय विचारू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, एक खूप मोठे गुप्त व्रत आहे जे सर्व इच्छा पूर्ण करते. हे युधिष्ठिर, आज मी पर्यंत तंत या व्रताबद्दल कोणालाही सांगितले नाही. हे राजा, सतयुगाच्या प्राचीन काळी पर्वतराजा हिमाचलाची सुंदर कन्या पार्वतीने एका दाट्यारण्यात जाऊन शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले नाहीत. तेव्हा शैलकन्या पार्वतीने अनादी काळापासून विद्यमान असलेल्या श्री गणेशजीचे स्मरण केले. त्यामुळे गणेशजी त्यांचे क्षणी तिथे प्रकट झाले. गणेशजीने प्रकट झालेले पाहून पार्वतींना विचारले की मी कठोर आणि दुर्मिळ आणि लोमहर्षक तपश्चर्या केली आहे, पण माझ्या प्रिय भगवान शिवाला प्राप्त करू शकले नाही. हे दिव्य व्रत जे दुःखाचा नाश करते, जे नारदजीने सांगितले आहे आणि जे तुमचे स्वतःचे व्रत आहे, तुम्ही मला या व्रताचं सार सांगा. पार्वतीजीने म्हणणे ऐकून तत्कालीन सिद्धिदाता गणेशजीने त्या दुःखनाशक शुभ व्रताचे प्रेमाने वर्णन करण्यास सुरुवात केली. श्री गणेशजी म्हटले, हे अचलपुत्री, अत्यंत पुण्यकारी तथा सर्व वेदनाश करणाऱ्या या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जे हे व्रत करतील त्यांना यश मिळेल. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या रात्र चंद्र उगवल्यावर पूजा करावी. त्या दिवशी मनात संकल्प करावे की चंद्रोदय होईपर्यंत मी उपवास करेन आणि गणेशाची पूजा करूनच भोजन करेन. यानंतर पांढऱ्या तिळाचा पाण्याने स्नान करून माझी पूजा करावी. जर तुमची क्षमता असेल तर दर महिन्याला सोन्याच्या मूर्तीची पूजा करा. हे नसेल तर चांदी, अष्टधातू किंवा मातीच्या मूर्तीची पूजा करावी. तुमच्या क्षमतेनुसार सोने, चांदी, तांबे किंवा मातीच्या भांड्यात पाणी भरून गणेशाची मूर्ती ठेवा. मूर्ती आणि भांडे कापडाने झाकून 8 पाकळ्यांच्या कमळाचा आकार बनवा आणि त्या मूर्तीची स्थापना करा. यानंतर पूजन करावे. भक्तिभावनेने पूजा करावी. मूर्ती पुढील प्रकारे ध्यान करा. हे लंबोदर, चतुर्थभुज, त्रिनय वाले, सौंदर्याचे भांडार, प्रसन्न मुख असलेल्या गणेशा, मी तुझे ध्यान करतो. हे गजानना, मी तुला आव्हान करतो. हे विघ्नराजा, मी तुला नमस्कार करते. आसन आहे. हे लंबोदर, या पादुका तुमच्यासाठी आहे. ओ शंकर सुवर्ण, हा तुमच्यासाठी अर्घ्य आहे. उमापुत्र, हे तुझ्या स्नानास्पदी पाणी. हे वक्रतुंडा, तुझ्यासाठी आचमन पाणी आहे. हे शुभकर्णा, हे तुझ्यासाठी वस्त्र आहे. हे सुशोभित, तुझ्यासाठी पवित्र केलेला हा यज्ञ आहे. हे देवा, तुझ्यासाठी दिवा आहे. हे सर्व देव, तुझ्यासाठी हा लाडूचा नैवेद्य आहे. देवा, हे तुझ्यासाठी फळ आहे. विघ्नहर्ता, तुला माझा नमस्कार. केल्यानंतर क्षमा प्रार्थना करा
अशा प्रकारे पूजा केल्यानंतर विविध प्रकारचे प्रसाद तयार करून तुम्ही देवाला अर्पण करावे. हे देवी शुद्ध देशी तुपामध्ये 15 लाडू बनवा. सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करा आणि त्यातील 5 ब्राह्मणांना द्या. आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या. चंद्र उगवल्यानंतर शक्ती भावनेने अर्घ्य अर्पण करा. यानंतर स्वतःचं 5 लाडू खा. हे देवी, सर्व तिथीमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस. तू गणपतीला सर्वात प्रिय आहेस. हे चतुर्थी आम्ही दिलेले अर्घ्य कार्य स्वीकार कर. मी तुला नमस्कार करतो. अशा प्रकारे चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि लक्ष्मीचा भाऊ क्षीरसागरातून जन्माला आलेला हे निशा करा. रोहिणी आणि शशी मी दिलेला अर्घ्य स्वीकारा. अशा प्रकारे गणेशाला नमस्कार करावा. हे लंबोदर, तू सर्व इच्छा पूर्ण करणार आहेस. मी तुला नमस्कार करतो. हे सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या माझी इच्छा पूर्ण करावी. यानंतर ब्राह्मणाची प्रार्थना करावी. हे द्विज, मी तुला नमस्कार करतो. तुम्ही साक्षात देवस्वरूप आहात. श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला लाडू अर्पण करत आहोत. कृपया आमच्या उद्धारासाठी दक्षिणेसह हे 5 लाडू स्वीकारा. आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. यानंतर ब्राह्मणाला भोजन द्या आणि गणेशाची प्रार्थना करा. जर तुमच्यात या सर्व गोष्टी करण्याचे सामर्थ्य नसेल तर पूजेत दिलेले दही आणि भात भावा बहिणींनी सोबत खा. प्रार्थना केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करा आणि अन्न, वस्त्र इत्यादी मूर्ती तुमच्या गुरूंना द्या आणि दक्षिणा द्या. हे गणेशा, कृपया आपण आपल्या ठिकाणी विराजमान व्हा आणि या व्रताचे फळ आम्हाला नक्कीच द्या. हे सुखमुनी, अशा रीतीने गणेश मूर्तीचे व्रत आयुष्यभर करता येत नसेल तर 21 वर्ष करावे. एवढे हे करणे शक्य नसेल 12 महिने उपवास करावा. वर्षभरात एवढे हे करता येत नसेल वर्षातील श्रावण महिन्याच्या चतुर्थी व्रताची सांगता करावी. जे लोक भगवान श्री गणेशाचे हे चरित्र ऐकतात किंवा कथन करतात त्यांना त्यांच्या सर्व कार्यात यश प्राप्त होते. सर्वांनी मिळून प्रेमाने म्हणा, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता गणपती बाप्पा मोरया. आता चौतर्य मातेचे कथा ऐकूया. कारण चतुर्थीचे व्रत चौथं म्हणजे मातेची कथा किंवा पूजेशिवाय अपूर्ण राहते. पौराणिक कथेनुसार एका गावात एक श्रेष्ठ आणि त्याची पत्नी राहत होती आणि त्यांना एक मुलगा आणि एक सून होती. सून सगळ्यांना भोजन द्यायची आणि स्वतः जेवायची. त्यांना एक शेजार असा होता की रोज विचारत असे, सुनबाई आज काय शिजवलं आहे, काय खाल्ले आहे. तेव्हा ती सुनबाई सांगायची की आज थंड आणि शिरा जेवण जेवले आहे. हे ऐकून एके दिवशी तिच्या पतीने विचार केला, आज पंचपक्वान्न जेवण बनावे आणि मग बघतो माझी बायको काय म्हणते. नवऱ्याने विविध प्रकारचे पदार्थ बनवले आणि घरातील सर्व लोकांना एकत्र बसून जेवण केले. आजही शेजारने विचारले असता सून म्हणाली, थंड आणि शिळे अन्न खाल्ले आहे. शेठच्या मुलाने विचार केला की माझी पत्नी असे म्हणते, यामागे काहीतरी कारण असावे. त्याने पत्नीला विचारले, तू रोज थंड शिळे खाल्लेस असे का म्हणतेस? आपण सर्वजण एकत्र बसून अनेक प्रकारचे चांगले अन्न खातो. तेव्हा त्या पत्नी म्हणाल्या, आपण जे खातोय ते आपल्या वाडवडिलांची कमाई आहे. ज्या दिवशी तुम्ही घरी काही पैसे कमावून आणाल तेव्हा मला वाटेल की आज ताजे अन्न खाल्ले आहे. आता एके दिवशी मुलगा त्याच्या आईला म्हणाला की तो पैसे कमवण्यासाठी मोठ्या शहरामध्ये जात आहे. आई म्हणाली, बेटा आपल्याकडे इतके पैसे आहेत की ते कधीही संपणार नाहीत. आईच्या नकारानंतर मुलाने स्वतः पैसे कमवण्याचा ठाम निश्चय घेतला आणि निघताना पत्नीला म्हणाला, जोपर्यंत मी भरपूर पैसे कमवत नाही तोपर्यंत चुलीची आग विझवू देऊ नकोस. एके दिवशी चुलीमधील आग विझली आणि तिला काळजी वाटू लागली की माझ्या नवऱ्याला काही झालं तर नसेल ना, मी लगेच शेजारून चुलीमध्ये लावते. असा विचार करून बायकोने शेजाऱ्याकडून गेली. तिथे ते शेजारी चौथ मातेचे व्रत आणि पूजा करत होती. शेजारी म्हणाले, थोड्या वेळाने ये आणि घेऊन जा. सुनेने विचारले, तू हे का व्रत का करतेस, त्यातून तुला काय मिळत? शेजारीने सांगितले की चौथ मातेचे व्रतन केल्याने धन आणि लक्ष्मीची प्राप्ती होती आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. शेजारीचे हे बोलणं ऐकल्यानंतर आता सून ही चौथे मातेचे व्रत पाळू लागली. तिने भिंतीवर चौथ मातेचे चित्र काढले. त्या दिवशी तूप आणि गुळाचा चौरमा भरून चंद्राला अर्घ्य अर्पण करून खाल्ला. असेच बरेच दिवस गेले. चौथ मातेचे त्या सोनेच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, हे सावकाराच्या मुला, तू जागा आहेस किंवा झोपला आहेस? तुझी पत्नी तुझी खूप आठवण काढत आहे. घरी जाऊन तिची काळजी घे. संपव दुकान उघडून कुंकू आणि केसर घेऊन बस. तुझे हिशोब चुकतील होतील. आता चौथ मातेने जे सांगितले होते तेच घडले. त्याने घरी जाण्याची तयारी केली आणि धन दौलतीने भरलेली गाडी घेऊन
निघाला. वाटेत एका मोठा काळा साप पणा फसून बसला होता आणि म्हणाला, आज मी तुला चावणार, तुला सोडणार नाही, आज तुझे आयुष्य संपले. शेठचा मुलगा म्हणाला, आज चौथ माता माझ्या स्वप्नात आली होती आणि म्हणून मी माझ्या पतीला भेटण्यासाठी घरी जात आहे. माझी पत्नी तिथे खूप काळजीत आहे. तिला भेटल्यावर मी नक्की येईन. मग तू मला चावू शकतोस. साप म्हणाला, तू शपथ घेऊन गेलास तर मी तुला सोडेन, पण तू परत आला नाहीस तर मी तुझ्या घरी येऊन तुला चावेल. अशा रीतीने सापाला वचन दिल्यावर तो घरी पोचला आणि सर्वांना आनंदाने भेटला. जेवण झाल्यावर तो दुःखी झाला. त्याच्या पत्नीने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. पतीने तिला सापाबद्दल सांगितले आणि सांगितले की जर मी त्याच्याकडे गेलो नाही तर तो घरी येऊन मला चावेल. बायको खूप कुशार होती. ती म्हणाली, काळजी करू नका, झोपा, मी काहीतरी करते. पत्नीने खोलीतील 7 पाट धुतले. तिने पहिल्या पाटावर वाल, दुसऱ्या पाट्यावर अत्तर, तिसऱ्या पाटावर गुलाबाची फुले, चौथ्या पाटावर कुमकुम, केशर, 5व्या पाटावर पेढे, लाडू, 6व्या पाटावर गदा आणि हार आणि 7व्या पाटावर दुधाची भरलेली वाटी ठेवली. अशा प्रकारे तिने 7ही पाट सजवून बसली. साप आला आणि पाटावर चढू लागला. पहिल्या पाटावर वाळू पसरलेली होती. वाळूमध्ये गेला तो म्हणू लागला की शेठच्या सुनेला मला खूप आराम दिला, पण मी माझ्या शब्दाने बांधलेला आहे, म्हणून मी नक्कीच चावणार. अशा रीतीने साप 7ही पाटांवर आराम घेत होता आणि म्हणत होता की मी नक्कीच दंश करणार. साप खोलीत जाणार होता तेव्हा चौथ मातेला वाटले की मी याला वाचवू शकले नाही तर पूजेवर कोण विश्वास ठेवेल. आता गणेशजी, चंद्रमाजी आणि चौथ माता यांनी त्यांना वाचवण्याचा विचार केला. चंद्रमाजीने प्रकाशाला चौथ माता ढालवली आणि गणेशजीने तलवार घेऊन नागाला मारले आणि ढालीनं झाकले. सुनबाई ही दमलेली असल्यामुळे झोपून गेली. जेव्हा दिवस उजडला तेव्हा लोक मुलाला भेटायला आले, पण मुलगा आणि सून उठली नव्हती. खूप उशीर झाला होता म्हणून आई त्यांना उठवायला गेली. आईने 7ही पाटावर सर्व काही पाहिले आणि ती खूप घाबरली आणि तिने आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली. मुलगा आणि सुनेने उठल्यावर पाहिले की ढाल आणि तलवार पडलेली होती. आता त्यांनी ढाल उचलली तर तोच काळा साप मेलेला पडला होता. सेठच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला समजले होते की भगवान श्री गणेश आणि चौथ मातेने त्यांचे रक्षण केले. हे चौथ माता, तू ज्याप्रमाणे सेठच्या मुलाचे व सुनेचे रक्षण केलेस त्याचप्रमाणे सर्वांचे रक्षण नक्कीच कर. गणेश चतुर्थी व्रत कथेबद्दल सांगायचे झाले तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते. तिथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळायला सांगितले. शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले, पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. तेव्हा भगवान शंकर त्यांनी काही पिढ्या गोळा केल्या, त्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले, बेटा, आम्ही चौपट खेळत आहोत, पण विजय पराजय कोणाचं झालं याचा निर्णय कोण सांगणार? कोणी नाही. त्यामुळे तू सांग, कोण विजय झालं आणि कोण अपयशी. अशा शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होतो. 3 वेळा खेळ खेळला जातो. योगायोग 3 वेळा माता पार्वती यांचा विजय होतो. खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयचा निर्णय सांगतो. माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकरांनी विजय घोषित करतो. यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा शाप देतात. बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या आज्ञेमुळे झाले आहे, मी हे कोणत्याही द्वेषातून केलेले नाही. त्याने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या की नागकन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील. त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर, असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल. असे म्हणून माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या. अखेर 1 वर्षानंतर त्यांची स्थानी नागकन्या आली. त्यानंतर नागकन्येकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने 21 दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले. मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवे आहे तर ते विचारले. यावर मुलगा म्हणाला, हे विनायक, मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायाने चालता माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल. गणरायाने देखील मुलांची इच्छा पूर्ण केली. यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली. खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागवल्या होत्या. रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यानुसार 21 दिवस श्री गणेशाचे व्रत केले.
अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला, अशी ही कथा आहे. अशा अनेक कथा गणपती बाप्पाच्या सांगितल्या जातात. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एक लाईक आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री गणेशाची ही कथा आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.